पुढची बातमी शिरूरमधून. शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये दहशत वाजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बिबट्याला ठार करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम गावामध्ये दाखल झाल्या असून या बिबट्याचा शोध घेत या बिबट्याला ठार केले जाणार असल्याचं जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये जो हल्ला झालेला आहे आणि जो बिबट कारणीभूत आहे त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परवानगी प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने 5 टीम आपण त्या ठिकाणी फॉर्म केलेले आहे. त्याच्यामध्ये 2 शार्प शूटर्स आहेत आणि 3 ट्रँक्युलायझिंग गन एक्सपर्ट्स आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स आणि इतर एक्सपर्ट्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ही टीम लवकरात लवकर जो या सदर घटनेला कारणीभूत बिबट आहे त्याला पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल. बिबट्याला पकडण्यासाठी जोपर्यंत वनविभाग 400 पिंजरे या ठिकाणी घेऊन येत नाही आणि पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्या जोपर्यंत ठार करत नाही तोपर्यंत मनसर येथील पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका खासदार अमोल कोल्हेंनी घेतली. वनमधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो ती गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल, पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही. आणि म्हणून शेड्यूल 1 मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय. यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल 1 मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे. त्यासाठी आपण मागे लागलो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माणकी गावातल्या कानिफनाथ गतिमंद निवासी विद्यालयातला मारहाणीचा आणखी